नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। विश्व शांतीदूत, विश्व वंदनीय, द लाईट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश, विश्वदीप, महान कारुणिक, अरहत सम्यक संबुद्ध, देवानंग पियदसी, धम्मदायात धम्म चक्रवर्ती, महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व विश्वरत्न, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, द ग्रेटेस्ट इंडियन, द फादर ऑफ नेशन, या भारताचे संवैधानिक राष्ट्रपिता, खरा देशभक्त, जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या तीनही महामानवांना तिवार अभिवादन पंचांग प्रणाम करून उपस्थित सर्व श्रद्धाशील संपन्न बौद्ध उपासक आणि उपासिकांप्रती सर्वांप्रती मंगलाची कामना करतो। तसेच नोबेल ट्रूथ या यूट्यूब चॅनलचे सर्व दर्शक, उपासक, उपासिका यांच्याही प्रती मंगलाची कामना करतो। सगळ्यांनी साधू साधू म्हणा। साधू। आज या ठिकाणी 19 फेब्रुवारी कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनाच्या निमित्तानं विशेष धम्मदेसना म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एके ठिकाणी असं म्हणतात की एखाद्या देशाला गुलाम करावयाचे असेल तर सर्वप्रथम त्या देशाची संस्कृती हिसकावून घ्या, म्हणजे तो देश किंवा तो समाज आपोआपच गुलाम होत असतो। बाबासाहेब असंही म्हणतात की जो समाज आपला इतिहास विसरतो तो इतिहास निर्माण करू शकत नाही। इतिहास हा 2 कारणांनी लक्षात ठेवायचा असतो, आठवावयाचा असतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, एकतर इतिहास माणसाला सावधगिरीचा इशारा करतो आणि इतिहास माणसाला प्रेरणा, स्फूर्ती देत असतो। म्हणून या देशाचा, या भारत जम्बूद्वीपाचा जो इतिहास आहे हा श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीचा इतिहास आहे, म्हणजेच क्रांती आणि प्रतिक्रांतीचाच इतिहास आहे। शरीरासोबत मनालाही श्रम देणारी श्रमण संस्कृती आणि दुसऱ्याच्या म्हणजे एकाने श्रम करावे आणि दुसऱ्याने त्याच्या श्रमावर, कष्टावर जगावे अशी ऐतखाऊ ब्राह्मण संस्कृती। तर अशी ऐतखाऊ ब्राह्मण संस्कृती आणि श्रमण संस्कृती हाच या प्राचीन जम्बूद्वीपाचा इतिहास आहे। तर आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज असेल किंवा राजश्री छत्रपती शाहू महाराज असेल किंवा महाराजा श्रीमंत सयाजीराव गायकवाड असेल, यांचं जे या योगदान आहे हे अत्यंत महत्वाचे योगदान आहे। महाराष्ट्र ही त्यांची कर्मभूमी आणि जन्मभूमी सुद्धा आहे। तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या जयंतीच्या निमित्तानं, शिव जन्मोत्सवाच्या निमित्तानं शिवाजी महाराजांच्या जयंतीमध्ये थोडी विसंगती आहे किंवा एक वाक्यता नाही आहे। काही लोक 19 फेब्रुवारी 1630 हा तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करतात, म्हणजे शिवाजी महाराज जयंती साजरी करतात, आणि काही लोक 8 एप्रिल 1627 अशी तारखेप्रमाणे शिवजयंती
शिवाजी महाराज जयंती साजरी करताना दिसतात. 8 एप्रिल 1927 ही तारखेप्रमाणे आणि 19 फेब्रुवारी 1630 ही तिथीप्रमाणे. तर जास्तीत जास्त 19 फरवरी हीच तारीख जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात या भारतामध्ये आणि खास करून प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये शिवजयंतीचं मोठं वातावरण असतं. तर 19 फेब्रुवारी असो की 8 फेब्रुवारी असो, कारण आजूबाजूला जे वातावरण असतं 19 फेब्रुवारीला जे शिवजयंतीचं वातावरण असणार आहे आणि त्यामुळे काही उपासक उपासिका ते प्रश्न निर्माण करतात आणि मला ते त्या संदर्भात विचारतात. म्हणून मी 19 फेब्रुवारी याही शिवजयंतीचा व्हिडिओ बनवणार आहोत आणि 8 एप्रिल या दिवशी सुद्धा मी पुन्हा दुसरा व्हिडिओ बनवणार आहोत. कारण आजूबाजूच्या वातावरणाचा विचार लक्षात घेता आपल्याला फक्त शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती करून घ्यायचा आहे. आपण तारखेप्रमाणे तिथीप्रमाणे यामध्ये अडकून न राहता. तर या आधी सुद्धा छत्रपती शिवाजी जे महाराज आहे, हे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या आईचे नाव होते राजमाता जिजाऊ. आता ही जिजाऊ यादव घराण्याची, यादव म्हणजेच ते जाधव आहे आणि जाधव हे जे यादव या शब्दाचाच अपभ्रंश म्हणजे जाधव आहे. तर जिजाऊला हे जिजाऊचं जे माहेर आहे ते महाराष्ट्रातील विदर्भातील बुलढाणा या जिल्ह्यामध्ये लखुजीराव राजे जाधव यांची जी कन्या म्हणजे कोण, राजमाता जिजाऊ, जी पुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांची आई. तर हे आजही सिंदखेड राजा या गावी जर गेलो बुलढाणा जिल्ह्यामध्ये तर संपूर्ण जाधव कुटुंब, जाधव आडनावाची लोक हे आपल्याला बुद्धिस्ट दिसतात. तर जाधव म्हणजेच यादव म्हणजेच जाधव आपण हे यापूर्वीही इतिहासामध्ये आपण व्हिडिओमध्ये ऐकलेलंच आहे. आजचा व्हिडिओ हा लांबलचक होण्याची शक्यता आहे, परंतु अत्यंत महत्वाचे बारकावे मी या ठिकाणी सांगणार आहोत आणि हा व्हिडिओ आपण पूर्णपणे श्रवण करावा आणि इतिहासाची माहिती करून घ्यावी. तर हे जे जाधव घराणे आहे आणि भोसले घराणे, तर जिजाऊ जी माता आहे या जिजाऊचं माहेर सिंदखेड राजा आणि सिंदखेड राजावरून जिजाऊला वेरूळ या ठिकाणी देण्यात आलेलं होतं. आपल्याला सर्वांना माहित आहे की या संपूर्ण जगामध्ये जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ ह्या बुद्ध लेण्या आहे. जिजाऊला ज्या ठिकाणी देण्यात आलं होतं ते ठिकाण म्हणजे वेरूळच्या बौद्ध लेण्या. तर हे वेरूळ हे जे गाव आहे तर या वेरूळ ठिकाणी भोसले घराण्याचे म्हणजे भोसले घराण्याची सत्ता होती वेरूळला. तशी महाराष्ट्रामध्ये पुणे असेल, सातारा असेल किंवा नागपूरचे सुद्धा भोसले, तर ही भोसले जे घराणं आहे तर हे भोसले घराणं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची, विशेष करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांची सत्ता होती. परंतु भोसले घराण्याचं जे मूळ ठिकाण आहे ते म्हणजे वेरूळ आणि या वेरूळला आजही मालोजी राजे भोसले जे शिवाजींचे आजोबा आहे, मालोजी राजे भोसले यांचं मालोजी राजांची गडी म्हणून वेरूळच्या जगप्रसिद्ध वेरूळच्या बौद्ध लेण्यांच्या समोरच आपल्याला मालोजी राजे भोसले यांची गडी किंवा त्यांचं ते घर आजही आपल्याला बघायला मिळतं. आपल्याला माहित आहे, यापूर्वी मी सांगितलेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आजोबाचे नाव मालोजी राजे भोसले होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही आजोबाचे नाव मालोजी सकपाळ होतं, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. तर मालोजी राजे भोसले असेल किंवा शहाजी राजे भोसले यांचा जन्म वेरूळ या गावी झालेला होता आणि जिजाऊचं ते सासर होतं. जिजाऊ आणि शहाजीचा जो विवाह आहे तर जिजाऊ आणि शहाजीचा विवाह सध्याला जो छत्रपती संभाजीनगर मध्ये म्हणजे ज्याला दौलताबादचा किल्ला म्हणतात, ऍक्च्युली तो यादव जाधव नागवंशी लोकांनी उभारलेला देवगिरी किल्ला आहे. देवगिरी किल्ल्याचं आताचं नाव दौलताबादचा किल्ला आहे, पण ऍक्च्युली ते देवगिरी किल्ला आहे. देवगिरी या ठिकाणी सुद्धा प्राचीन बौद्ध अवशेष म्हणजे एकेकाळी देवगिरी किल्ल्यावर प्राचीन बौद्ध भिक्खूंचा वास होता.
त्या ठिकाणी म्हणजे प्राचीन देवगिरी म्हणजे दौलताबाद किल्ल्यावर प्राचीन बौद्ध अवशेष प्राप्त झालेले आहे. काही इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की दौलताबाद देवगिरीचा किल्ला बुद्ध लेणीवर निर्माण करण्यात आलेला आहे. तर हे देवगिरी किल्ला जाधव नागवंशी राजे लोकांनीच निर्माण केलेला आहे. आणि जिजाऊ आणि शहाजीराजे भोसले यांचा जो विवाह आहे म्हणजे ज्यांचं जे लग्न आहे हे देवगिरीच्या किल्ल्यावर किंवा दौलताबादच्या किल्ल्यावर झालेलं आहे. परंतु देवगिरी हे प्राचीन बौद्ध स्थळ आहे, एकेकाळाचे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर हे छत्रपती आजचं जे छत्रपती संभाजी नगर आहे किंवा ज्याला औरंगाबाद म्हणून म्हणायचे, तर हे प्राचीन काळामध्ये असिक महाजनपद, बुद्धाच्या काळामध्ये आजचं जे पुणे किंवा हे जे संपूर्ण जो शहर आहे तर हे असिक जनपदामध्ये येत होता. तर शिवाजी महाराजांचं म्हणजे पुणे जिल्ह्यापासून एक म्हणजे 80 ते 90 किलोमीटर वर असलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी या ठिकाणी झालाय, जिल्हा पुणे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये. तर शिवनेरी जे हे ठिकाण आहे तर शिवनेरी ठिकाण मध्ये शिवनेरी जुन्नर हे एकच ठिकाण आहे. तर पुणे शहर आधी का जुन्नर शहर आधी, तर जुन्नर हे शहर प्राचीन शहर आहे आणि प्राचीन काळातील ते एक भल्ल मोठं व्यापारी महामार्ग होतं. रोम, ग्रीक, इटली पर्यंत, त्या ठिकाणी अरब पर्यंत एक प्राचीन व्यापारी महामार्ग होता. पुणे शहरापासून ते 8 किलोमीटर अंतरावर म्हणजे 80 ते 90 किलोमीटर अंतरावर आहे. आपल्याला जुन्नर शिवनेरी या शहरामध्ये येत असताना माळशेज घाट हे सुद्धा ठिकाण लागत असतं. तर हे जे शिवनेरी आणि जुन्नर हे एकच ठिकाण आहे. परंतु जुन्नर म्हणजे काय, जुन्नर म्हणजे काय, जीर्ण नगर, जुने नगर, प्राचीन नगर म्हणून त्याला जुन्नर म्हणतात. तर जुन्नर हे प्राचीन व्यापारी महामार्ग आणि या जुन्नर शिवनेरी पासून नाणेघाट नावाचं एक प्राचीन जे स्थळ आहे नाणेघाट, तर हे नाणेघाट तिथून 25 किलोमीटर अंतर आहे. तर या प्राचीन भारतामध्ये व्यापारी महामार्गा म्हणजे नाणेघाट कुठे आहे, जुन्नर शिवनेरी पासून नाणेघाट, बोरघाट कशाला म्हणतात, जे आजचं लोणावळा परिसर आहे, आणि थलघाट म्हणजे जो कसारा घाट म्हणतो मुंबई, कल्याण आणि सोपारा बंदर पर्यंत, कोल बंदर पर्यंत हा प्राचीन व्यापारी महामार्ग होता. म्हणजे नाणेघाट जुन्नर शिवनेरी पासून तर लोणावळा ते कल्याण सोपारा बंदरापर्यंत संपूर्ण बौद्ध लेणे आपल्याला दिसतात. आणि म्हणून हा एक प्राचीन व्यापारी महामार्गही होता आणि प्राचीन व्यापारी मार्गा सोबतच तो एक बौद्ध धम्म प्रचार आणि प्रसाराचा एक महामार्ग होता. तर या नाणेघाट, बोरघाट आणि थलघाट हे प्राचीन व्यापारी महामार्गामध्ये जे व्यापारी लोक असायचे, हे व्यापारी लोकांनी सुद्धा या महामार्गावरील बौद्ध लेण्यांचं खोदकाम केलेलं आहे, बौद्ध लेण्यांना दान दिलेले आहे. त्या व्यापारी लोकांचे शिलालेख आपल्याला महाराष्ट्रातल्या त्या बौद्ध लेण्यांमध्ये आढळतात. मग शेतकरी असेल, राजे महाराजे असेल, श्रेष्ठी असेल, बौद्ध भिक्खू आणि भिक्खुनींचे सुद्धा दान आपल्याला बौद्ध लेण्यांमध्ये दिसतात. तर ह्या जे जुन्नर जे शहर आहे किंवा शिवनेरी जे शहर आहे हे प्राचीन 2000 वर्षापूर्वीच ते ठिकाण आहे. तर हे जुन्नर सातवाहन जे राजे आहे ते सातवाहन राजे हे ब्राह्मण अजिबात नव्हते. सातवाहन राजे हे बुद्धिस्ट होते. सातवाहन हे नागराजे होते, नागवंशज राजे होते सातवाहन. आणि या सातवाहन नागवंशचा जो संस्थापक होता सिमुक सातवाहन सातकर्णी राजा. तर हे नागवंशी राजे होते, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. सातवाहनांची सत्ता या महाराष्ट्रामध्ये आणि दक्षिण भारतामध्ये, साऊथ इंडियामध्ये विशेषता होती. तर या सातवाहन बौद्ध नाग राजांच्या ज्या राजधान्या होत्या त्या एकूण राजधानी म्हणजे पैठण होती, जिला प्राचीन काळामध्ये पतिठाण म्हणायचं. आणि दुसरी गोष्ट नेवासे, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नेवासे, आणि
दुसरी गोष्ट म्हणजे जुन्नर शिवनेरी हे सातवाहन नागराजांची, बौद्ध नागराजांची आर्थिक राजधानी होती, सातवाहन राजांची. तर जुन्नर शिवनेरीचा संबंध सातवाहन नागराजाशी सोबत सुद्धा होता. आणि एकेकाळी नागनिका नावाची म्हणजे जगातील पहिली महिला शासिका, जगातील, विश्वातील, या भारतातील आणि महाराष्ट्रातील सुद्धा पहिली महिला शासिका म्हणजे नागनिका महाराणी होती. आणि नागनिका ही सातवाहन नागराणी होती. तिच्या पतीचं नाव होतं सातवाहन सिरी सातकर्णी. तर हे जे सातवाहन नागराजे आहे हे मातृसत्ताक पद्धतीचे होते. म्हणून बुद्धाच्या काळामध्ये महाप्रजापती गौतमीवरूनच गौतम बुद्ध. तर बुद्धाच्या काळामध्ये गौतमी, महाप्रजापती गौतमीवरून जसं गौतम बुद्ध होतं, तसंच आपल्याला सातवाहन हे मातृसत्ताक पद्धतीला मानणारे होते. म्हणून गौतमी पुत्र सातकर्णी म्हणजे आईचं नाव लावण्याची परंपरा होती. गौतमी पुत्र सातकर्णी सातवाहन राजा असा उल्लेख आपल्याला सापडतो. तर या जुन्नर शिवनेरी पासून 25 किलोमीटर अंतरावर असलेलं जे नाणेघाट नावाचा एक प्राचीन बौद्ध म्हणजे प्राचीन बौद्ध स्थळ आहे आणि प्राचीन व्यापारी महामार्ग आहे, त्या ठिकाणी पहिल्यांदा नाणे सिक्क्यांची निर्मिती झाली होती. या भारतातील आणि या जगातील पहिला टोल टॅक्स जर कोणता असेल, लक्षात घ्या, या भारतातील पहिला टोल टॅक्सचं ठिकाण होतं ते म्हणजे नाणेघाट. आजही त्या ठिकाणी दगडी रांजण आहे, नागनिका बौद्ध राणीनं निर्माण केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये जालना जिल्हा आहे. जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा रोहिलगडच्या बौद्ध लेण्या आहे. तर रोहिलगडच्या बौद्ध लेण्यांवर म्हणजे त्या रोहिलगडचा किल्ला आणि रोहिलगडच्या बौद्ध लेण्या, तर त्या बौद्ध लेण्यांमध्ये सुद्धा तुम्हाला तिथे सुद्धा रोहिलगडला, जालन्याला तिथे सुद्धा तुम्हाला दगडाचा एक रांजण टोल टॅक्स दिसतो. तर जगातली पहिली आणि या विश्वातली, महाराष्ट्रातली, भारतातली पहिली जी महाराणी होती नागनिका, ही तिने सुद्धा शासन केलेलं होतं. आणि हेच शासन, हाच आदर्श नागनिका सातवाहन नागराणीचाच आदर्श माता जिजाऊन सुद्धा अवलंबिला होता. जुन्नर शिवनेरी जरी आपण ऐकत असलो, परंतु जुन्नर शिवनेरी हे एक प्राचीन काळामधील बौद्ध धम्माचं प्रचार आणि प्रसार केंद्र होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 25 डिसेंबर देहू रोडच्या भाषणामध्ये असं म्हणतात की महाराष्ट्र एकेकाळी 100% बुद्धिस्ट होता. त्याची साक्ष म्हणजे महाराष्ट्रात सर्वात जास्त बौद्ध लेण्या आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये जर सर्वात जास्त बौद्ध लेण्या असेल तर याचाच अर्थ महाराष्ट्र 100% बुद्धिस्ट होता. जेवढ्या जास्त बौद्ध लेण्या तेवढे जास्त बौद्ध भिक्खू आणि भिक्खुनी. म्हणून हे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बौद्ध लेण्या आहे. आणि ह्या बौद्ध लेण्या केवळ बौद्ध भिक्खूंची वर्षावासाची किंवा ते ध्यान साधनेची शून्यागार नसून महाराष्ट्रामध्ये जेवढे काही बौद्ध लेण्या आहे, ह्या बौद्ध लेण्या म्हणजे एक प्रकारचे प्राचीन बौद्ध विद्यापीठच होती. आणि बौद्ध धम्माचा मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार होत होता. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जर बौद्ध लेण्यांचा समूह, गट जर कुठे असेल तर तो जुन्नर शिवनेरीला आहे. आज जुन्नर शिवनेरी हे पुणे जिल्ह्यातील, जरी शिवाजी महाराजांच्या जन्मासीन ते प्रसिद्ध जरी असलं तरी प्राचीन काळामध्ये जुन्नर शिवनेरी हे प्राचीन बौद्ध धम्माचं प्रचार आणि प्रसाराचं मोठं केंद्र होतं. विशेष म्हणजे जुन्नर शिवनेरीलाच सर्वात जास्त बौद्ध लेण्या, 750 बौद्ध लेण्या, लक्षात घ्या. म्हणजे जुन्नर शिवनेरीच्या परिसरामध्ये, महाराष्ट्रामध्ये जुन्नर शिवनेरीच्या परिसरामध्ये सर्वात जास्त बौद्ध लेण्या आपल्याला आढळतात. आणि एकेकाळी म्हणजे जुन्नर शिवनेरीला जर सर्वात जास्त बौद्ध लेण्या असतील, समूह असतील, तर सर्वात जास्त बौद्ध भिक्खू आणि भिक्खुनींचा वास त्या ठिकाणी होता हे आपल्याला समजतं. तर या संपूर्ण सह्याद्री पर्वतांच्या रांगामध्ये ह्या सगळ्या बौद्ध लेण्या खोदलेल्या आहे. तर पुन्हा सांगतो की हे बौद्ध धम्माचे प्रचार आणि प्रसाराचे एक व्यापारी महामार्गही होते आणि बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसाराचे सुद्धा एक महामार्ग होते. तर नाणेघाट, भोरघाट,
ठलघाट, कल्याण, सोपारा बंदर पर्यंत, रोम, ग्रीक, इटली पर्यंत, अरब पर्यंत जुन्नर शिवनेरीचा व्यापार चालायचा असा उल्लेख आहे. इतिहासामध्ये ऐकण्यात आलेला आहे की कागदाचा कारखाना म्हणजे कागद कारखाना पहिल्यांदा शिवनेरी जुन्नरला किंवा बांगड्यांचा कारखाना सुद्धा जुन्नर शिवनेरीला होता असा जुना इतिहास आहे. तर आपण जुन्नर शिवनेरी या ठिकाणी सर्वात जास्त ज्या बौद्ध लेण्या आहे तर पहिली बौद्ध लेणीचा आपण थोडा इतिहास जाणून घेऊया आणि त्यानंतर शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरच शिवनेरी किल्ल्यावर झाला नसून तो शिवनेरी बौद्ध लेणीमध्ये झाला आहे हा इतिहास आपण माहित करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर या शिवनेरी जुन्नरच्या परिसरामध्ये सर्वात मोठी बौद्ध लेणी आहे ती म्हणजे लेण्याद्री अष्टविनायक बुद्ध लेणी. बुद्धालाच अष्टविनायक म्हणतात, परंतु म्हणजे शिवशाही गेल्याच्या नंतर या भारतातील सर्वच प्राचीन बौद्ध विहारांवर आणि प्राचीन बौद्ध लेण्यांवर ब्राह्मणांचा कब्जा झालेला आहे. आणि म्हणून जी पहिला जो गट आहे शिवनेरी जुन्नरचा तो म्हणजे लेण्याद्री अष्टविनायक गणपती. म्हणजे या महाराष्ट्रामध्ये शिवशाही गेल्याच्या नंतर ब्राह्मण पेशव्यांनी बौद्ध लेण्यांवर कब्जा केलेला आहे. म्हणजे आज सर्वात मोठी बौद्ध लेणी शिवनेरी जुन्नरची ती म्हणजे लेण्याद्री बुद्ध लेणी. त्या ठिकाणी ब्राह्मण पेशव्यांनी अष्टविनायक गणपती त्या ठिकाणी निर्माण केलेले आहे. म्हणजे 7 नंबरची सगळ्यात मोठी बुद्ध लेणी 750 बौद्ध लेण्यांपैकी सगळ्यात मोठी बौद्ध लेणी हायजॅक केलेली आहे. म्हणजे शिवाजी महाराज संभाजी महाराजांनी त्याचं अतिक्रमण केलेलं नाही. शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांनी बौद्ध लेण्यांचं विद्रुपीकरण केलेलं नाही किंवा त्या बौद्ध लेण्यांवर कब्जा केला नाही किंवा त्या बौद्ध लेण्यांना तोडफोड केलं नाही. पण शिवशाही गेल्याच्या नंतर ब्राह्मण पेशव्यांनी त्या लेण्याद्रीच्या बौद्ध लेणींमध्ये अष्टविनायक गणपती बसवलेला आहे. परंतु लेण्याद्रीचं प्राचीन नाव तिथल्याच लेणीमध्ये लिहिलेलं आहे कपीचित. कपी म्हणजे काय आपण बौद्ध साहित्यामध्ये पाहतो जातक कथामध्ये महाकपी जातक कथा. कपी म्हणजे काय होते पाली शब्द आहे कपी. कपी शब्द पाली आहे. कपी म्हणजे बंदर होत असते. तर तिथे वानर आताही तुम्ही त्या लेण्याद्रीच्या बुद्ध लेणीला जर गेले तर तिथं तुम्हाला कपी म्हणजे काय माकडं वानर दिसतात. म्हणून त्याचं पालीमध्ये नाव लेण्याद्रीचं प्राचीन बुद्ध लेणीचं नाव कपीचित बुद्ध लेणी असं होतं. दुसरा गट आहे त्या जुन्नर शिवनेरीला तो म्हणजे अंबांबिका लेणी गट. तर त्या ठिकाणी लकुडीय नावाचा भिक्खू संघ राहत होता. तिसरा गट आहे जुन्नर शिवनेरीला मानमुकुट किंवा मानमोडी बुद्ध लेणी, त्याला प्राचीन गेद विहार म्हणून ओळखलं जात होतं. तर त्या ठिकाणी धम्मोत्तर नावाचा भिक्खू संघ सुद्धा त्या ठिकाणी राहत होता. आणि जुन्नर शिवनेरी याचं एक वैशिष्ट्य म्हणजे जुन्नर शिवनेरीला बौद्ध भिक्खूंचं तर ते केंद्र होतच प्रचार प्रसाराचं, परंतु बौद्ध भिक्खुणी सुद्धा त्या ठिकाणी राहायच्या. तर या आपल्याला माहित आहे की वैशाली असेल, लाल पहाडी असेल किंवा गुजरात मधील वडनागर असेल, मोदीचं गाव हे बौद्ध महिला भिक्खुनींचे केंद्र होते. बौद्ध भिक्खुनींचे प्राचीन बौद्ध विद्यापीठ होते. तर जुन्नर शिवनेरीचं एक विशेष महत्व म्हणजे जुन्नर शिवनेरीला महाराष्ट्रामध्ये सातवाहन काळामध्ये शिवपालनिका नावाची बौद्ध भिक्खुनी, शिवपालनिका बौद्ध भिक्खुनी संघ लक्षात घ्या. म्हणजे जुन्नर शिवनेरीला शिवपालनिका बौद्ध भिक्खुनी संघ म्हणजे बौद्ध भिक्खुनींचं ते केंद्र होतं, सेंटर होतं. बौद्ध भिक्खू तर त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने होते, पण बौद्ध भिक्खुनी सुद्धा तिथे राहायच्या. म्हणजे जुन्नर शिवनेरी हे प्राचीन काळातील महिला बौद्ध भिक्खुनींचं विद्यापीठ होतं, केंद्र होतं. सातवाहन काळातली शिवपालनिका नावाची ही महाराष्ट्रातली पहिली सातवाहन काळातील महान बौद्ध भिक्खुनी होती. तर लेण्याद्रीला एकूण कमीत कमी त्या ठिकाणी शिवनेरी किल्ल्यावर म्हणजे कमीत कमी शिवनेरी किल्ल्यावर 357 बौद्ध लेणी आहे. 78 पाणपोड्या आहे. पाणपोड्या म्हणजे काय बौद्ध भिक्खू पहाडावर राहायचे बौद्ध गुफांमध्ये आणि पावसाळ्यांमध्ये पहाडांवरचं पाणी वाहत जात असते आणि म्हणून म्हणजे
पहाड चढून जाण्यासाठी किती त्रास होतो भिक्खूंना, म्हणून बौद्ध भिक्खूंनी एक शक्कल लढवली होती, जल व्यवस्थापन पद्धत. आणि ह्या पाणपोड्या म्हणजे जिथं जिथं बौद्ध लेणी आहेत तिथे तिथे पाणपोड्या, म्हणजे बिस्लरीचं पाणी नाही, एवढं शुद्ध सुंदर पाणी आणि 12ही महिने पुरेल. बौद्ध भिक्खूला पहाड खाली उतरून येण्याची गरज नाही, एवढ्या सुंदर पाणपोड्या आजही तुम्हाला प्रत्येक बौद्ध लेणीपाशी दिसते. तिथं सुंदर पाणी असते, ते पहाडावर पाणी साठवून ठेवण्याची परंपरा. तर ह्या पाणपोड्या बौद्ध भिक्खूंनी आणि सातवाहन नागराजांनी निर्माण केलेल्या होत्या. याच पाणपोड्याचा उपयोग शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी सुद्धा केलेला होता. ते सुद्धा त्या बौद्ध भिक्खूंनी निर्माण केलेल्या पाणपोडीचं पाणी वापरत असायचे. तर शिवनेरी हे बौद्ध धम्माचे एक प्राचीन खूप मोठं विद्येचं धम्म प्रचार आणि प्रसाराचं केंद्र होतं. तर शिवनेरीला दुसरी जी लेणी आहे तुळजा लेणी, या तुळजा लेणीवर सुद्धा ब्राह्मण पेशव्यांनी कब्जा केलेला आहे. तसेच हरिश्चंद्रगड, नाणेघाट ह्या सुद्धा बौद्ध लेण्यांवर कब्जा केलेला आहे. तर शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवरच झाला, पण तो शिवनेरी किल्ल्यावर झाला नसून शिवनेरीच्या बौद्ध लेणीमध्ये झालेला आहे, हे आपण जाणून घेणार आहोत आजच्या विशेष धम्मदेशनामध्ये. तर या शिवनेरी किल्ल्यावर 36 नंबरची लेणी आहे. किती नंबरची? 36 नंबरची लेणी. तर त्याच्या 36 नंबरच्या लेणीमध्ये पाली धम्मलिपी प्राकृत मध्ये काय लिहिलेलं आहे? गिरीभूती नावाचा एक व्यापारी, गिरीभूती नावाचा एक व्यापारी उपासक, त्यांची पत्नी शिवपालनिका नावाच्या बौद्ध भिक्खुनींचं दान, असं 36 नंबरच्या बुद्ध लेणीमध्ये लिहिलेलं आहे. आणि या 36 नंबरच्या बुद्ध लेणीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी तुम्हाला संपूर्ण पायथ्याशी तुम्हाला बौद्ध लेण्या दिसेल. आणि या शिवनेरी जुन्नरच्या जेवढ्या काही बौद्ध लेण्या आहे या हिनयान पंथाच्या आहे. एकाही बुद्ध लेणीमध्ये तुम्हाला बुद्धाची मूर्ती किंवा बुद्धाची शिल्प आढळत नाही. जुन्नर शिवनेरीच्या बुद्ध लेण्याची एक विशेषता आहे की त्या संपूर्ण बौद्ध लेण्या हिनयान पंथीय आहे. एकही बुद्ध मूर्ती तुम्हाला बौद्ध लेणीमध्ये कोरलेली दिसणार नाही, प्रतीक दिसणार. लक्षात घ्या, बुद्धाची आई कोलीय वंशाची महामाया हिचं सुंदर शिल्प भूत लेणीमध्ये आहे. जुन्नर शिवनेरीला बुद्धाच्या आईचं शिल्प उभ्या पोझिशन मध्ये तुम्हाला फक्त जुन्नर शिवनेरीच्या भूत बुद्ध लेणी. आता त्याला भूत बुद्ध लेणी काय म्हटलं जातं? काही लोक म्हणतात भूत हा शब्द चुकीचा शब्द आहे, परंतु लक्षात घ्या, बुद्धाच्या काळामध्ये थेरगाथा हा ग्रंथ जर वाचला आपण, थेरगाथामध्ये भूत नावाचा बुद्ध म्हणजे भूत एका बौद्ध भिक्खूंचं नाव आहे, लक्षात घ्या. आणि तो साकेतचा होता. बुद्धाच्या काळामधला बुद्धाच्या एका बौद्ध भिक्खूचं नाव होतं भूत. भूत म्हणजे काय? आपण ज्याला चार महाभूत म्हणतो ना, आपलं शरीर 4 महाभूतांनी बनलेलं आहे. तर भूत हा शब्द म्हणजे बौद्ध भिक्खूचं नाव आहे बुद्धाच्याच काळामध्ये, ते मी सांगणार नाही. तर या शिवनेरी जुन्नरच्या ज्या बुद्ध लेण्या आहे त्याच्यामध्ये वीरसेन नाग असा एक नागवंशी राजाचा त्या बुद्ध लेणीमध्ये पाली प्राकृत मध्ये शिलालेख आहे. किंवा इरिल यवन असेल किंवा यवन चित्त राजा असेल किंवा सुलज दत्त म्हणजे मुंबईच्या कल्याणच्या सुलज दत्त नावाच्या व्यापारी उपासकाचं दान या लेण्याद्री कपिचित बुद्धविहारासाठी असं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. महारठ्ठीनी हे शब्द सुद्धा म्हणजे ज्योतिबा फुले असेल किंवा जॉन मार्सेल असेल किंवा अलेक्झांडर रॉबर्टसन असेल, हे म्हणतात की महारावरूनच महाराष्ट्र हे नाव प्राप्त झालेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये बुद्धाच्याच काळामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार झालेला होता. पुन्न असेल, बावरी असेल, इसिदिन्न असेल किंवा मग अशोकाच्या काळातील महाधम्म रक्षित असेल, तर या बौद्ध भिक्खूंनी बुद्धाच्याच काळामध्ये महाराष्ट्रामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार झाला होता. आपण खास करून सातवाहन जे राजे आहे हे बौद्ध सम्राट होते. तर सातवाहन घराण्याचा आपल्याला असं माहित आहे की मराठीतला आद्य ग्रंथ कोणता? मराठी मधला पहिला ग्रंथ कोणता? पहिला मराठी ग्रंथ कोणता? तर आपल्याला अभ्यासक्रमामध्ये काय शिकवलं? एकतर ज्ञानेश्वरी शिकवलं, नाहीतर मग ते महानुभाव पंथाचा लीळा चरित्र किंवा ते मुकुंद राजाचं विवेक सिंधू अंबाजोगाईचे,
समजलं? तर हे मराठीतले पहिले ग्रंथ, हे पहिले मराठी ग्रंथ असं म्हणून आपल्याला शिकवलं गेलं. परंतु लक्षात घ्या, पहिला मराठी ग्रंथ आहे म्हणजे सातवाहन जे नागराजे आहे, बौद्ध राजे आहे, सातवाहन नागराजे यांना मराठी बोलता येत होतं, मराठी भाषा त्यांना येत होती. समजलं का? जरी त्यांची साऊथ इंडियामध्ये जरी सत्ता होती, आपल्याला माहित आहे की शिवाजी महाराजांच्या आईला एकूण 5 भाषा येत होत्या. किती? जिजाऊला 5 भाषा येत होत्या. तर सातवाहन राजे हे मराठी राजे लोक होते, त्यांना मराठी ही भाषा बोलता येत होतं, हे लक्षात ठेवायचं आहे. तर पहिला मराठी ग्रंथ जर कोणता असेल तर तो सातवाहन नागराजांनी खोलला आहे. त्या सातवाहन नागराजाचं नाव आहे हाल. तुम्हाला हा शब्द कस तरी वाटेल. हाल म्हणजे काय? हाल म्हणजे काय? हालपेष्टा म्हणतो का आपण? तर हे एका सातवाहन बौद्ध नागराजाचं नाव आहे हाल. आणि हा हाल नावाच्या सातवाहन नावाच्या राजांनी जो पहिला मराठीतला ग्रंथ आहे, तो पहिला मराठीतला ग्रंथ म्हणजे गाथा सप्तशती. लक्षात ठेवायचं आहे. कोणता ग्रंथ आहे मराठीतला पहिला ग्रंथ? गाथा सप्तशती हा पहिला मराठी ग्रंथ हाल सातवाहन राजांनी कोरलेला आहे. गाथा आपल्याला माहित आहे, गाथा हा शब्द पाली आहे. समजलं का? आणि तो मराठी भाषेतला पहिला आद्य ग्रंथ आहे, सातवाहन नागराजांनी कोरलेला आहे. तर आज आपण शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं ऐकत असताना मी यापूर्वी सांगितलं आहे की शिव शब्दाची उत्पत्ती, शिव शब्दाचा जन्म कुठून झालेला आहे? तर शिव शब्दाचा जन्म आपल्याला त्रिपिटकामध्ये दिसते. भगवान बुद्धांचा एक शिष्य आहे, त्याचं नाव काय आहे? शिवली. शिवली म्हणजे शिवली किंवा बुद्धाच्या त्रिपिटकामध्ये शिवती काय पब्ब नावाचा एक उल्लेख आहे. तर शिवली हा कोलीय वंशाचा होता, सुप्रवासा देवीचा. आणि शिवलीवरूनच शिवलिंग हा शब्द तयार झालेला आहे. तर शिव शब्दाची उत्पत्ती कशी झाली हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगत आहोत. तर या भारतामध्ये शिवलीवरूनच शिवलिंग आणि शिलॉंग असे शब्द तयार झालेला आहे. तर सर्वप्रथम शिवनेरी या शब्दाचा सर्वप्रथम जर उल्लेख कुठे असेल? शिवनरी पालीमध्ये म्हणजे संस्कृत भाषेमध्ये षटकोण म्हटलं, म्हणजे पाली भाषेमध्ये लक्षात घ्या, म्हणजे पाली भाषेमध्ये शहामृक्ष, षटकोण आणि क्षत्रिय नसते. क्षच्या ठिकाणी स हा शब्द वापरला जातो, लक्षात घ्या. म्हणून तो शिवनरी आहे. शिवनरी हा शब्द तुम्हाला कल्पना वाटत असेल की शिवनरी हा शब्द भरऊच्या आणि साचीच्या स्तूपावर आहे. सांगा आता शिवनरी हे जरी महाराष्ट्रामध्ये किल्ल्याचं नाव असेल किंवा शिवनेरी किल्ल्याचं नाव असेल, परंतु शिवनरी नावाची एक उपासिका, शिवनरी हा शब्द पाली धम्मलिपीमध्ये साचीच्या महास्तूपावर कोरलेला आहे. शिवनरी हा शब्द कोणासाठी वापरलेला आहे? शिवनरी नावाच्या उपासिकेनं या साचीच्या स्तूपाला दान केलेला आहे. पाली प्राकृत मध्ये आजही लिहिलेला आहे शिवनरी. तर शिवनरी हा भरऊत आणि साचीच्या स्तूपावर त्याचा पाली धम्मलिपीमध्ये उल्लेख आहे. याच शिव शब्दाची उत्पत्ती सांगत असताना शिव हा शब्द पाली भाषेतला शब्द आहे, बुद्धिस्ट शब्द आहे. शिव म्हणजे मंगल होत असते, कल्याण होत असते किंवा निब्बाण असाही त्याचा अर्थ आपण लावू शकतो. तर या भरऊत स्तूपावर, जे भरऊत स्तूप आहे सम्राट अशोकांनी निर्मित, त्याच्यावर शिव नदी किंवा शिव बोधिसत्व महेश्वर किंवा सारनाथला जर गेलं तर सारनाथच्या म्युझियम मध्ये नील म्हणजे बोधिसत्व नीलकंठ अवलोकितेश्वर किंवा बोधिसत्व महायानी लोकेश्वराच्या महायान वज्रयान शाखेचे बौद्ध शिल्प तुम्हाला दिसतात. आपण बौद्ध साहित्यामध्ये जर पाहिलं तर शिव शब्दाची मी उत्पत्ती सांगत आहोत. शिवी जातक कथा किंवा भरऊत स्तूपावर सुद्धा पाली धम्मलिपीमध्ये जनको राजा शिवला देवी बौद्ध उपासिकांचं भरऊत स्तूपासाठी दान असा उल्लेख आलेला आहे. दुसरी गोष्ट, याच भरऊत स्तूपावर ठिनकस शिवतीय दान, ठिकन म्हणजे ठिनकस शिवतीचं उपासिकेचं या भरऊत स्तूपासाठी दान. तर तसंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा जन्म झाला महाराष्ट्रामध्ये, तर या महाराष्ट्रामध्ये बौद्ध लेण्यांमध्ये, सातवाहन बौद्ध लेण्यांमध्ये सुद्धा शिव हा शब्द पाली धम्मलिपीमध्ये सापडतो. म्हणजे महाराष्ट्रातल्या बौद्ध लेण्या, त्या बौद्ध लेण्यांमध्ये सुद्धा शिव शब्द आपल्याला आढळतो. तर आपण
कुडा बौद्ध लेणी. आता ही कुडा बौद्ध लेणी कोकणामध्ये आहे. बुद्धाच्या काळामध्ये त्या कोकणला सुनापरांत म्हणायचे, लक्षात घ्या. तर ही कुडा बौद्ध लेणी मुरुड जंजिरा किल्ल्यापाशी आहे. कुडा बौद्ध लेणी त्या ठिकाणी 29 बौद्ध लेणी आहे. मी स्वतः त्या ठिकाणी गेलेलो आहो कोकणामध्ये. तर कुडा बौद्ध लेणीमध्ये शिवभूती पत्नी नर्मदा दान असा उल्लेख आहे. किंवा याच कुडा बुद्ध लेणीमध्ये शिवदत्त नावाचा थेरो भिक्खूचं या कुडा बौद्ध लेणीला दान असलेलं, म्हणजे शिवदत्त एका भिक्खूचं नाव आहे, थेरो भिक्खूचं नाव आहे. हे कुडा बौद्ध लेणी जी महाराष्ट्रामध्ये आहे त्याच्यावर लिहिलेलं आहे. किंवा शिवभूती, लक्षात घ्या, कुडा बौद्ध लेणीमध्ये शिवभूती शिवम या उपासकांचं दान या कुडा बौद्ध लेणीला आहे असा उल्लेख आहे. किंवा याच कुडा बौद्ध लेणीमध्ये शिवपालित, शिवदत्त, शिवपालिता, शिवदत्ता हे कुडा बौद्ध लेणीमध्ये पाली धम्मलिपीमध्ये उल्लेख आलेला आहे. म्हणजे शिव हा शब्द बौद्ध उपासक उपासिकांच्या नावामध्ये दिसतो. किंवा याच कुडा बौद्ध लेणीमध्ये शिवघोष किंवा शिवम, आपल्याला माहित आहे सत्यम शिवम सुंदरम आपण म्हणतो, लक्षात घ्या, सत्यम शिवम सुंदरम म्हणतो का नाही. तर शिवम एका बौद्ध उपासकाचं नाव आहे. कुडा बौद्ध लेणीमध्ये त्याचा शिलालेख लिहिलेला आहे, लक्षात घ्या. तसंच शिवपालित हे सुद्धा कुडा बौद्ध लेणीमध्ये आहे. महाड पासून 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या कोल बौद्ध लेण्या आहेत, छोट्याशा बौद्ध लेण्या, 9 बौद्ध लेण्या. त्या कोल महाडच्या बौद्ध लेण्यामध्ये सुद्धा शिवदत्त, शिवदत्ता या उपासिकेचं या कोल बौद्ध लेण्यासाठी दान असा उल्लेख आलेला आहे. तसंच आंध्र प्रदेशामध्ये बोधिराज नावाचा जो राजवंश आहे त्याच्यामध्ये सुद्धा शिवबोधी असा नावाचा उल्लेख आलेला आहे. तसंच जी लेण्याद्री बौद्ध लेणी आहे या ठिकाणी सुद्धा शिवभूती या बौद्ध उपासकाचं या लेण्याद्री अष्टविनायक कपिचित बुद्ध लेणीसाठी दान असा पाली शिलालेख आहे. तसंच शिवस्वामी बौद्ध उपासक शिवनेरी जुन्नर याच्यावर आपल्याला दिसतात. मुंबईमध्ये असलेली कान्हेरी बौद्ध लेणी, ज्या कान्हेरी बौद्ध लेणीमध्ये सुद्धा शिवमित्र नावाच्या एका व्यापारी उपासकाचं या कान्हेरी बुद्ध लेणीसाठी दान. तसंच नाशिक जवळच्या त्रिरश्मी लेण्या, या त्रिरश्मी लेण्यामध्ये सुद्धा शिवस्कंध एका बौद्ध उपासकाचं दान असा उल्लेख आलेला आहे. तसेच या महाराष्ट्रामध्ये दक्षिण कोसल म्हणून छत्तीसगड, डमरूगड आणि रिवागड या ठिकाणी शिवमग नावाचा एक राजवंश होऊन गेलेला आहे. तसंच सम्राट कनिष्काच्या कुशाण काळामध्ये, सम्राट कनिष्क कुशाण काळामध्ये गांधार देश जे सध्याचं अफगाणिस्तान प्रांत आहे त्या ठिकाणी एक बिमारन कास्केट म्हणून प्रसिद्ध आहे. अफगाणिस्तान मधल्या म्युझियम मध्ये, काबूलच्या म्युझियम मध्ये ते सध्या ठेवलेलं आहे. तर हे बिमारन कास्केट एक ताबूत आहे. त्या बिमारन कास्केट मधल्या अफगाणिस्तानच्या बिमारन कास्केट मध्ये खरोष्टी भाषेमध्ये सोन्याच्या त्या ताबूत मध्ये त्याच्यावर सुद्धा पाली धम्मलिपीमध्ये, खरोष्टी लिपीमध्ये असा उल्लेख आहे. काय लिहिलेला आहे त्याच्यामध्ये, म्हणजे आजही त्या गांधार देशामध्ये त्याच्यावर लिहिलं काय लिहिलं आहे, भगवत शरीरेही शिवरक्षिता मुंजावता पुत्रसा दानमुळे, म्हणजे शिवरक्षित नावाच्या एका पुत्र उपासकाचं दान याच्यासाठी आहे. सध्याला तो ब्रिटिश म्युझियम मध्ये ठेवलेला आहे. तर शिवपालनिका ही महाराष्ट्रातील सातवाहन काळातील बौद्ध भिक्खुनींचं एक नाव आहे आणि शिवपालनिका बौद्ध भिक्खुनी केंद्र हे जुन्नर शिवनेरीला होतं. आणि म्हणून शिव हे नाव कशावरून पडलेलं आहे, शिवाजी महाराजांचं नाव हे शिवशंकरावरून ठेवलं किंवा शिवाई देवीवरून ठेवलं. जुन्नर लेणीवर शिवाई देवीचं एक बुद्ध लेणीमध्ये शिवाई लेणी तयार केली आणि त्या शिवाई देवीच्या नावावरूनच शिवाजी नाव हे ठेवलेलं आहे. ही चुकीची गोष्ट आहे. शिव हा शब्द शिवनेरीच्या जुन्नरच्या बुद्ध लेणीमध्येच आपल्याला पाहायला मिळतो. तर शिवपालनिता नावाच्या बौद्ध भिक्खुनीवरूनच शिवाजी हे नाव ठेवण्यात आलेलं आहे. तसंच देहू रोड पासून 8 किलोमीटर अंतरावर असलेली घोराडवाडी किंवा शेलारवाडी घोराडेवाडी बुद्ध लेणी जे पुणे जिल्ह्यात आहे, तर तिथे सुद्धा घोराडवाडीच्या बुद्ध लेणीमध्ये शिवगुप्तनिका नावाचा उपासिकांच्या दानाचा उल्लेख आहे. आणि आपल्याला माहितच आहे सातारा जिल्ह्यामध्ये कराड तालुक्यामध्ये
आगासीव नावाच्या बौद्ध लेण्या, म्हणजे आगासीव तिथे सुद्धा शिव हा शब्द आलेला आहे. तसंच उस्मानाबाद जिल्ह्याचं आता नाव बदललेलं आहे धाराशिव. धाराशिव या ठिकाणी सुद्धा वाकाटक नागराजांच्या बौद्ध राजांच्या बौद्ध गुफा आहे. म्हणजे धाराशिव किंवा सातवाहन राजांचं एका नाव सुद्धा शिवसिरी आहे किंवा शिवस्वाती, हे सातवाहन नाग बौद्ध सम्राटांचं राज्य आहे. तर आपण छत्तीसगड मध्ये म्हणजे जे सिरपूरचं जे प्राचीन बौद्ध विहार आहे किंवा बस्तरचं भोंगापाल प्राचीन बौद्ध विहार आहे, तर सोमवंशी नागराजे छत्तीसगड मध्ये होऊन गेले. तर हे सोमवंशी नागराजे सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा महाशिवगुप्त बालार्जुन यांनी सिरपूरचं बौद्ध विहार प्राचीन बौद्ध विद्यापीठ बांधलेलं होतं. तसंच या भारतामध्ये भारशिव नागराजे जे पवाया मध्य प्रदेश मध्ये किंवा विदिशा या ठिकाणी सुद्धा नागराजांची काही नावं आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा शिव या शब्दाचा उल्लेख आहे. शिवदत्त, शिवनंदी हे विदिशा मध्य प्रदेशातील आहे. दुसरी गोष्ट शिवशंभू. आता शिवशंभू शब्द आपण म्हणत असतो, तर शिव आणि शंभू याचा संधी विग्रह केला तर शिव शब्द ही पाली आहे आणि शंभू शब्द ही पाली आहे. आता शंभू आपण या शब्दाचा उत्पत्ती बघूया. बुद्धाच्या काळामध्ये, लक्षात घ्या, बुद्धाच्या काळामध्ये बुद्धाचे जे 80 अग्रश्रावक प्रमुख भिक्खू होते, तर बुद्धाच्या 80 अग्रश्रावक प्रमुख भिक्खूंमध्ये संभूत सानवासी, लक्षात घ्या, बुद्धाच्या एका बौद्ध भिक्खूचं नाव काय होतं? संभूत सानवासी. आणि हा हरिद्वारला राहायचा, अरहत द्वारला राहायचा उत्तराखंड मध्ये. आणि आनंद भिक्खूंनी त्याला प्रवज्जा दिली होती. लक्षात घ्या, संभू, संभा आणि संभाजी या शब्दाची उत्पत्ती कुठून झाली? तर बुद्धाच्याच काळामध्ये संभूत सानवासी नावाचा एक अरहत भिक्खू राहायचा. आणि हा संभूत सानवासी भिक्खू वैशालीच्या 3ऱ्या धम्मसंगीतीमध्ये उपस्थित होता. आणि बौद्ध साहित्यामध्ये चित्त संभूत जातक कथा आहे किंवा मग भारशिव नावाचे नागराजे आहे किंवा मग संभूत वरून संभू झालं, संभू, शंभू, शिवशंभो, शिवशंभो, संभू, संभा आणि संभाजी. तर संभूत सानवासी या बौद्ध भिक्खूंच्याच नावावरून संभाजी हे नाव प्रचलित झालेलं आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तर या सांब हा शब्द तुम्हाला घटोत्कचची बुद्ध लेणीमध्ये सुद्धा सापडतो. तर आपण लक्षात ठेवायचा आहे, शिव हा शब्द मुळातच पाली शब्द आहे आणि शिव शब्द हा शिवाजी महाराजांना ते नाव त्यांच्यासाठी प्रयोजन केलेलं आहे. आता राहिलं आहे शिव आणि शंकर. तर शिव शंकर, आता ब्रह्मकुमारीचे लोक शिव बाबा म्हणून ते मिरवत असतात. तर महाशिवरात्र म्हणजे काय? तर महाशील रात्र आहे. महाशील म्हणजे महानशील. भगवान बुद्धांनी या जगाला महानशीलाचा उपदेश केला. कोणते महान शील आहे? कोणते महान शील आहे? पंचशील हे एक महान शील आहे, अष्टशील हे सुद्धा महान शील आहे, दशशील हे सुद्धा महान शील आहे. आणि हे महानशील रात्री म्हणजे आपल्याला माहित आहे महाशिवरात्रीच्या दिवशी काय असते? एक म्हणजे घोर अंधेरी रात्र असते. म्हणजे आपल्याला माहित आहे बौद्ध धर्मामध्ये पौर्णिमा असो का अमावस्या असो सारखंच महत्व आहे. पौर्णिमा आणि अमावस्येला बौद्ध धर्मामध्ये सारखंच म्हटलं जातं आणि पौर्णिमा अमावस्येला उपवासाचं पालन करतात. तर जो शंकर शब्दाची उत्पत्ती आहे, तर जी 28 बुद्धाची परंपरा आहे त्याच्यामध्ये शरणंकर या शब्दाचाच अपभ्रंश मग शंकर म्हणून प्रचलित झालेला आहे. तर शिवनेरी हे नाव कसे पडले? तर शिवनेरीचं प्राचीन नाव जुन्नर आहे, जीर्णनगर आहे. आता शिवाजी महाराजांना शिवाजी नाव हे कशावरून पडलं? तर शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी शिवाई बुद्ध लेणी आहे. कोणती? शिवाई देवीची स्थापना केलेली आहे. एका बुद्ध लेणीमध्ये शिवाई देवीची स्थापना केली आहे. ऍक्च्युली पाहता ती शिवाई जी देवी आहे शिवनेरी किल्ल्यावर जे देवीची स्थापना केली आहे, बुद्ध लेणीमध्ये स्थापना केलेली आहे, तर ती देवी आदिवासी कोळी बांधवाची कुलदेवी आहे. लक्षात घ्या, जशी कारल्याची एकविरा देवी हे कोलीय वंशाची आहे, तशीच त्या ठिकाणी सुद्धा ती सुद्धा कोलीय लोक आणि आदिवासी लोक त्या ठिकाणी पूजा करतात. महादेव कोळी आणि त्यांचे 16 शहीद लोकांची समाधी सुद्धा शिवनेरी जुन्नरच्या किल्ल्यावर आपल्याला दिसते. तर महाराष्ट्रामध्ये तर बुद्धाची जी आई आहे अग्र कोलीय वंशाची. महाराष्ट्रातले जेवढे काही कोलीय बांधव आहे, कोळी बांधव आहे, भोई बांधव आहे, हे बुद्धाची आई महामायाचे महाप्रजापती गौतमीचे
वंशज आहे, लक्षात घ्या. म्हणून आजही ते म्हणतात एकविरा आई तू डोंगरावरी, नजर आहे तुझी कोलियावरी. तर महाराष्ट्रातील संपूर्ण कोळी लोक, सर्वात जास्त कोलीय बांधव महाराष्ट्रातच आहे, लक्षात घ्या. आणि हे सर्व कोलीय बांधव बुद्धाची आई महामाया देवीचे काय आहे, वंशज आहे आणि ते नागवंशी आहे, म्हणून त्यांना अग्र कोळी म्हणतात. म्हणून कोकणामध्ये आगरी कोळी म्हणतात. आगरी कोळी म्हणजे सर्वश्रेष्ठ कोळी. आणि हे कोळी लोक प्राचीन बुद्धिस्ट नागराचे होते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कोलीय लोक बा तिकडेच होते बा, देवदहला तिकडे लुंबिनीलाच नाही, कोलीय लोक संपूर्ण भारतामध्ये जम्बूद्वीपामध्ये ते त्यांची सत्ता होती, लक्षात घ्या. तर सातवाहन, आपण आता किल्ला निर्मितीकडे येऊया. की आपल्याला असं जर वाटलं की किल्ला, गड आणि किल्ले जर म्हटलं तर आपल्याला असं वाटतं की गड किल्ले जर असा आपण शब्द आला तर आपल्याला शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजाचंच नाव येते. पण लक्षात घ्या, आपण अंगुत्तर निकाय आहे, अंगुत्तर निकायामध्ये भगवान बुद्धांनी एक नगरोपम सूत्र सांगितलेलं आहे आणि ते नगरोपम सूत्रामध्ये 7 गोष्टी सांगितलेल्या आहे. एखाद्या राजाने नगराची, शहराची, आपल्या राज्याची, देशाचं कसं रक्षण करायचं त्याच्यासाठी भगवान बुद्धांनी 7 नियम सांगितले आहे. आणि ते नगरोपम सूत्र जर वाचलं तर किल्ला निर्मिती तथागत बुद्धांच्या काळामध्ये होती. म्हणजे आपल्याला असं वाटतं की शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनीच गड किल्ले निर्माण केले, बुद्धाच्या काळापासूनच किल्ले अस्तित्वात होते, लक्षात घ्यायचं आहे. किल्ला निर्मिती ही बुद्धानच सांगितली आहे. तुम्ही नगरोपम सूत्र जर वाचलं अंगुत्तर निकायामध्ये तर किल्ला निर्मिती हे बुद्धाचंच अनुसंधान आहे, लक्षात घ्या. म्हणजे बुद्धाने त्यावेळेच्या राजे महाराजांना नगराचं, शहराचं, आपल्या राज्याचं रक्षण कसं करायचं यासाठी 7 नियम नगरोपम सूत्रामध्ये सांगितलेले आहे, लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे किल्ला निर्मितीचे जनक कोण आहे, तथागत भगवान बुद्ध आहे. शिवाजी महाराजांनी तो वारसा पुढे चाललेला आहे. या भारतातील सर्वात मोठा किल्ला चित्तोडगडचा किल्ला आहे. ऍक्च्युली पाहता तो चित्तोडगड नसून चैत्यगड आहे. त्या चित्तोडगड किल्ल्यावर सुद्धा प्राचीन बौद्ध सम्राट अशोकाचे स्तूप सापडले आहे. तर हा चित्तोडगड किल्ला कुठे आहे, सध्याला राजस्थान मध्ये आहे. आणि या चित्तोडगड राजस्थानचा जो किल्ला आहे हा मौर्य चित्रांगद मौर्य म्हणजे मौर्य राजांनी चित्तोडगड किल्ला उभारलेला आहे, मौर्यांची एक शाखा, लक्षात घ्या. आणि दुसरा जो किल्ला आहे या भारतामधला सगळ्यात मोठा किल्ला म्हणजे तो ग्वालियरचा किल्ला, हा सुद्धा नागवंशी राजांनीच कोरलेला आहे. तर सातवाहन राजांच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये किल्ल्याची पायाभरणी सुरू झाली. लोहगडचा किल्ला असेल, विसापूर असेल, शिवनेरी असेल किंवा कोंढाणा किल्ले हे सातवाहन नागराजापासून त्याची पायाभरणी झालेली आहे. शिवाजी संभाजी महाराजांनी त्यांचा काय केलेला आहे, फक्त त्याचं रिकन्स्ट्रक्शन केलेलं आहे, जीर्णोद्धार केलेला आहे. तर शिवाजीचा जन्म कुठे झाला हे आपण समजून घेऊया. तर शिवाजीचा जन्म बुद्धाच्या लेणीमध्ये झालेला आहे. सर्वात जास्त बुद्ध लेण्या कुठे आहे, शिवनेरी जुन्नरला, लक्षात घ्या. तर आज ज्या ठिकाणी आता शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला तर शिवनेरीच्या पायथ्याशी असलेली शिवाई देवीची जिथं स्थापना केली आहे बुद्ध लेणीमध्ये, त्या शिवाई देवीच्या लेणीमध्येच शिवाजी महाराजांचा बुद्ध लेणीमध्ये जन्म झालेला आहे. त्यावेळेचा तो धुमाकूळीचा काळ होता. शहाजीराजे ते लढाईमध्ये, युद्धामध्ये ते गुंतलेले होते आणि त्या धकाधकीच्या धावपळीच्या काळामध्ये जिजाऊला तिथे गुप्त पद्धतीनं शिवनेरी किल्ल्यावर ठेवण्यात आलेलं होतं. आणि किल्ला कसा असतो, तटबंदी असते, भिंती असते. एवढ्या मोठ्या महान पुरुषाला जन्म देणारी स्त्री उघड्यावर कशी देणार आहे, किल्ला हा उघड्यावरच असतो, लक्षात घ्या. म्हणून शिवाजी महाराजांचा जन्म आपल्याला इतिहास फक्त हा बाबा पुरंदर यांनी आपल्याला सांगितलेला आहे किंवा सावरकरांचा इतिहास आपण पाहत असतो, परंतु शिवाजीचा आणि संभाजी महाराजांचा इतिहास आपल्याला खऱ्या पद्धतीनं सांगितलेला गेलेला नाही आहे. विकृत ब्राह्मणी इतिहासच म्हणजे सगळ्याच महापुरुषांचा इतिहास ब्राह्मण लोकांनी चुकीच्या पद्धतीनं आपल्याला लिहिलेला आहे. म्हणजे घोड्याला गध म्हटलं, म्हणजे गद्याला घोडं म्हटलं तर आपण त्याला ते मानत बसलो. म्हणजे लिहिण्याची आणि वाचण्याची जी अधिकार होता कोणाला होता, ब्राह्मणांनीच लिहायचं, ब्राह्मणांनीच शिकायचं, ब्राह्मणांनीच वाचायचं. मग इतिहास पहिल्यांदा कोण लिहिला, ब्राह्मणानेच लिहिला. आणि तोच इतिहास आपण खरा मानत गेलो. म्हणून इतिहास नव्यानं आपण माहिती करून घेतला पाहिजे, लक्षात घ्या. ब्राह्मणी लोकांनी सगळ्याच महापुरुषांचा इतिहास चुकीच्या पद्धतीनं
लिहिलेलं आहे. तर शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? आता जे शिवनेरी किल्ल्यावर जे बांधकाम दिसते 2 मजल्यावर, तिथे एक पाळणा दिसते. तर लोक, तुम्ही शिवनेरी किल्ल्यावर गेले तर तिथे लोक म्हणतात या ठिकाणी तो जन्म झाला. तर ते आधुनिक बांधकाम आहे, ते आधुनिक इमारत आहे. म्हणजे कोल्हापूरचे जे राजे होते, छत्रपती राजाराम महाराज, भोसले घराण्याचे राजाराम महाराज, आणि त्यावेळेचे मुंबईचे तत्कालीन श्री भास्कर पंत जाधव यांच्या प्रयत्नांनी जे आज 2 मजल्याचा दगडीचं ते त्या ठिकाणी जे बांधलेलं आहे किल्ल्यावर, लक्षात ठेवा, तर ते आजचं आधुनिक बांधकाम आहे, लक्षात घ्या. म्हणून शिवाजी महाराजांचा जो जन्म आहे तो शिवनेरी बुद्ध लेणीवर मध्ये झालेला आहे, आपण लक्षात ठेवायचं आहे. तर शिवाजी महाराज असेल किंवा संभाजी महाराज असेल, यांनी बुद्ध लेण्या नष्ट केल्या नाही. जर ते हिंदू ब्राह्मण धर्माला मानणारे असते, कोण? शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज, तर महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं गड आणि किल्ले आहेत तिथे तिथे बुद्धाच्या लेण्या आहे. आणि या गड किल्ल्यांच्या बुद्ध लेण्यांमध्ये शिवाजी महाराजांचे मावळे वास्तव्य करायचे. शिवाजी महाराज हे ब्राह्मण हिंदू धर्माला मानणारे असते तर त्यांनी बुद्धाच्या लेण्या नष्ट केल्या असत्या, बुद्ध मूर्त्या तोडल्या असत्या, बुद्ध लेण्यांवर कब्जा केला असता. परंतु शिवाजी महाराजांनी सुद्धा सम्राट अशोकासारखं आपलं राज्य स्वराज्य निर्माण केलेलं होतं. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनी बौद्ध लेण्यांचं संरक्षण केलं होतं, जतन केलं होतं, लक्षात घ्या. शिवाजी महाराजांनी आणि छत्रपती संभाजी महाराजांनी महाराष्ट्रातल्या कुठल्याच बौद्ध लेणीमध्ये कुठल्याही देवी देवताची स्थापना केली नाही. शिवशाही गेल्याच्या नंतर ब्राह्मण पेशवाई आली आणि संपूर्ण बौद्ध लेण्यांवर महाराष्ट्रातल्या आणि सर्व म्हणजे शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यावर सुद्धा आता ब्राह्मणांनी आपले मंदिर उभे केलेले आहे. शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात कुठलंही रामाचं, कृष्णाचं, दुर्गादेवीचं मंदिर बांधलं नाही, त्याचा उल्लेखच नाही. आज जे शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांवर तुम्ही गेले तर काही लोक चुकीनं सांगतात की शिवाजी महाराजांनाच हे मंदिर बांधलं, पण ते आधुनिक पेशवे ब्राह्मणांनी बांधलेले किल्ले आहे. म्हणजे शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांवर आणि बौद्ध लेण्यांवर कब्जे करणारे कोण आहे? ब्राह्मण पेशवे आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर जिथं जिथं गड किल्ले आहे तिथे तिथे बौद्ध लेणी आहे. तर पहिल्या नंबरची बौद्ध लेणी आपण पाहूया. मी 10 मिनिटांमध्ये माझा हा इतिहास त्या ठिकाणी संपवतो. तर पहिली जी बुद्ध लेणी जे रायगड किल्ला, तर रायगड किल्ला कुठे आहे? एकेकाळी कोकण म्हणतात त्याला, पण एकेकाळी बुद्धाच्या काळामध्ये सुनापरांत म्हणायचे. या सुनापरांत प्रांतामध्ये रायगड किल्ला आहे, महाडच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली आणि चौदार तळ्याचा सत्याग्रह केला. तर हे रायगड किल्ला बुद्ध लेणीच्या म्हणजे रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी, लक्षात घ्या, रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी सुद्धा गांधारपाली नावाच्या बौद्ध लेणी आहेत. 30 बौद्ध लेणी आहे, कंबोज राजांनी निर्माण केलेल्या. तर या कोकण प्रांतामध्ये सुद्धा कुडा असेल, जंजिरा असेल किंवा पन्हाळी काजीच्या बौद्ध लेण्या असेल. तर जिथं जिथं शिवाजी महाराजांचे गड किल्ले आहेत तिथे तिथे बौद्ध लेण्या आहेत. त्याची उदाहरण म्हणून आता तुम्ही भाजे बौद्ध लेणीला गेले लोणावळ्याला, तर भाजे बौद्ध लेणीच्या एकदम समोर लोहगड आणि विसापूरचा किल्ला आहे. या लोहगड म्हणजे केवळ कारले भाजेलाच नाही, तर लोहगड विसापूरच्या किल्ल्याच्या पायथ्याशी सुद्धा बौद्ध लेणी आहे. तसंच आपण वेरूळला जर गेलं तर वेरूळला घटोत्कच नावाची त्या ठिकाणी सुद्धा बुद्ध लेणी आहे. तुम्ही पितळखोरा म्हणजे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर मध्ये पितळखोरा या ठिकाणी सुद्धा म्हणजे पितळखोरा बुद्ध लेणी आहे आणि तिथं किल्लाही आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये जर गेलं तर नांदेड जिल्ह्यामध्ये माहूरगडच्या बुद्ध लेणी आहे आणि तिथंही नाग गोंडराजाचा किल्लाही आहे. म्हणजे जिथं जिथं गड किल्ले तिथे तिथे बौद्ध लेणी आहे. आपण नांदेड जिल्ह्यामध्ये जर गेलं तिथं कंधार तिथं किल्ला आहे आणि तिथंही बुद्धाच्या मूर्त्या अवशेष आहे. तिथं देवगिरी किल्ला आणि देवगिरी किल्ल्यावर सुद्धा प्राचीन बौद्ध अवशेष आहे. कोंढाणा किल्ला आणि कोंढाणे बौद्ध लेणी तुम्हाला माहितच आहे, रायगड कर्जत मध्ये आहे. आणि तुम्हाला माहित आहे महाराष्ट्रामध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये पवनी हे प्राचीन बौद्ध स्थळ आणि तिथे पवनीला तिथेही किल्ला आहे आणि शिवनेरीच्या किल्ल्याच्या पायथ्याशी सुद्धा बौद्ध लेणी आहे. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे जिथं जिथं शिवाजी महाराजांचे गड किल्ले तिथे तिथे बौद्ध लेण्या आहे. आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठल्याही बौद्ध लेणीवर कब्जा केला नाही.
परंतु जुन्नर शिवनेरीची तुळजा लेणी असेल, सिवाई लेणी असेल, लेण्याद्री असेल, अष्टविनायक गणपती असेल, या ठिकाणी ब्राह्मण पेशव्यांनी बौद्ध लेण्यांवर, गड किल्ल्यांवर आणि बौद्ध प्राचीन विहारावर कब्जे केलेले आहे. शिवाजी महाराजांनी कुठल्याच, आणि लक्षात घ्या, शिवाजी महाराज हे हिंदू ब्राह्मणी धर्माचे नव्हते. त्यांना गो ब्राह्मण प्रतिपालक असं म्हणणं चुकीचं आहे. आणि हिंदू हा शब्द, शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली नाही. ते बहुजन प्रतिपालक होते, कुळवाडी भूषण होते, शेतकऱ्यांचे मित्र होते, लक्षात ठेवायचं आहे. आणि हिंदू हा शब्द अलीकडचा शब्द आहे. महाराष्ट्रामध्ये जेवढे काही वारकरी संत होऊन गेले, वारकरी मराठी संत, महाराष्ट्रातील कोणत्याही वारकरी संतांच्या अभंग गाथेमध्ये हिंदू हा शब्द नाही. हिंदूंच्या कोणत्याच ग्रंथामध्ये, 4 वेद असेल, 18 पुराण असेल, महाभारत, गीता, रामायण मध्ये, आणि महाराष्ट्रातील जेवढे काही मराठी वारकरी संत आहे, या मराठी वारकरी संतांच्या कुठल्याच अभंग गाथेमध्ये हिंदू हा शब्द नाही आहे. आता शिवाजी महाराज हिंदू शब्द नाही तर ते हिंदू कसे होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ते हिंदू अजिबात नव्हते, ते बहुजन प्रतिपालक होते. आणि म्हणून लक्षात घ्या, डॉक्टर म्हणजे काही लोक त्यांना काय म्हणतात, गो ब्राह्मण प्रतिपालक. परंतु ज्योतिबा फुले यांनी त्याला काय म्हटलंय, शिवाजी महाराजांना कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक. तर महात्मा ज्योतिबा फुले, शिवाजीचा जन्मही किल्ल्यावरच झालेला आहे. शिवाजीचा मृत्यू आणि राज्याभिषेक सुद्धा रायगड किल्ल्यावर झालेला आहे. तर सर्वप्रथम रायगड किल्ला जो महाडपासी आहे, तर रायगड किल्ला हे नाव कशावरून पडलेलं आहे, शिवाजी महाराजांनी कुठल्याच किल्ल्याला स्वतःचे नाव दिले नाही, उलट मावळ्यांचे नाव दिले. समजलं. गड आला पण सिंह गेला, जे आपण म्हणत असतो का नाही, गड आला पण सिंह गेला. तर गड आला पण सिंह गेला हा तानाजी मालसुरे कोण होता, हा तानाजी मालसुरे कोलीय वंशाचा होता, कोळी होता, लक्षात घ्या. आणि त्यांनी कोंढाणा किल्ला जिंकून दिला होता, म्हणून त्याला गड आला पण सिंहासारखा माणूस गेला असं शिवाजी महाराजांनी उद्गार काढलेले होते. तर रायगड जो किल्ला आहे, तर रायगड किल्ला, हे रायगड नाव कशावरून पडलेलं आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा एक मावळा होता, एक सैनिक होता, त्याचं नाव होतं रायबा महार. तुम्ही ऐकलं असेल रायबा महार. तर रायबा महारावरूनच ते रायगड किल्ला नाव पडलेलं आहे. आपल्याला माहित आहे भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये 2 योद्ध्यांचं प्रमुख नाव होतं. एक होतं सिद्धनाग महार आणि दुसरा होता रायनाग महार. तर हा रायनाग महार रायगडचा होता जन्मगाव. समजलं. म्हणजे रायबा महाराचाच वंशज म्हणजेच रायनाग महार, ज्यांनी भीमा कोरेगावाचा पराक्रम गाजवलेला होता. तर याच्यावरच ते रायगड नाव पडलेलं आहे. सिंहगड नाव कशावरून पडलेलं आहे, तानाजी मालसुरे हा कोलीय वंशाचा होता. आपल्याला माहित आहे झलकारीबाई, ही झलकारीबाई सुद्धा कोलीय वंशाची होती. होता महार म्हणून वाचला, होता जीवा महाल म्हणून वाचला शिवा. तो महाल नव्हता, तो जीवा महार होता, वाचला शिवा आपण पाहत असतो. तर या महाराष्ट्रामध्ये शिवनेरी किल्ल्यावर सातवाहन, महाक्षत्रप, शिलाहार किंवा वाकाटक या नागराजांनी सत्ता केलेली आहे. आता आपण छत्रपती या शब्दाची उत्पत्ती बघणार आहोत. छत्रपती हा शब्द कुठून तयार झाला, तर जे महाराष्ट्रामध्ये सातवाहन नागराजांनी, बौद्ध राजांनी ज्या बौद्ध लेण्यांचं खोदकाम केलेलं होतं, त्या सातवाहन नागराजांनीच नाही तर सातवाहन नागराजासोबत महाक्षत्रप नावाचे यवन राजे सुद्धा महाराष्ट्रात त्यांची सत्ता होती सातवाहनांच्याच काळामध्ये. म्हणजे महाराष्ट्रातल्या बौद्ध लेण्या ह्या सातवाहन वाकाटक नागराजांनीच नाही तर महाक्षत्रप नावाच्या नागराजांनी सुद्धा खोदलेल्या होत्या. तर हे क्षत्रपती ही नाग लोकांचे एक विशेषण आहे. तर म्हणजे आपण पाहिलं की महाक्षत्रप हे बौद्ध राजे होते. जसं महाक्षत्रप रुद्रदामन, महाक्षत्रप नहपान, महाक्षत्रप रूपी अम्मन किंवा महाक्षत्रप जयदामन. तर हे महाक्षत्रप, क्षत्रप आणि क्षत्रपती असा तो शब्द तयार झाला. क्षत्रप क्षेत्रपती आणि क्षेत्रफळाचा पती. आणि म्हणजे क्षत्रप या हे जे विशेषण आहे बौद्ध राजांचं, या क्षत्रप वरूनच क्षत्रपती हे विशेषण शिवाजी आणि संभाजी महाराजांना लागलेलं आहे. तसं पाहता महाराजा, बोधिराजा, धम्मराजा हे बुद्धालाच म्हटल्या जात असतं. तर शिवाजी महाराजांच्या कालखंडामधली एक गोष्ट सांगतो की राजाराम महाराज यांनी पन्हाळा किल्ल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 2 एकर जागा बाबासाहेबांना नावी करून दिलेली होती. आपल्याला माहित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
आंबेडकराला साताऱ्याला पहिल्या शाळेमध्ये टाकलं होतं. जी पहिली शाळा होती ती कुठे होती? साताऱ्याला. तर साताऱ्या शाळेचं नाव प्रतापसिंह भोसले, आणि हे प्रतापसिंह भोसले शिवाजी महाराजांचे वंशज होते, लक्षात घ्या. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दुसरी सावत्राई, तिचं नाव काय होतं? रामजी बाबांची दुसरी पत्नी जिजाऊ. म्हणजे हे नाव आपल्याला दिसतात. आणि जिजाऊची जी समाधी आहे ती रायगडच्या महाडला या ठिकाणी, पाचाड या ठिकाणी आहे. आणि म्हणून सुनापरांत महाराष्ट्र हे जे ठिकाण आहे, या सुनापरांत महाराष्ट्रामध्ये मौर्य, सातवाहन, महाक्षत्रप, वाकाटक, शिलाहार, त्रैकुटक, चालुक्य, राष्ट्रकूट, कंबोज, शहरत या बौद्ध राजांनी शासन केलेलं आहे. तर आपण शिवाजी महाराजांची जयंती सर्वप्रथम कुठे झाली हे आपण आता समजून घेऊया, आणि या ठिकाणी मी माझ्या धम्मवाणीला विराम देतो. तर शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध सर्वप्रथम कोणी घेतला? लोकमान्य टिळकांनी शिवजयंती नाही चालू केली. कोणी चालू केली? राष्ट्रपिता ज्योतिराव फुले. मी त्यांना महात्मा नाही म्हणत. तर 1869 मध्ये, लक्षात घ्या, 69 मध्ये ज्योतिबा फुलेंनी रायगडच्या समाधीचा शोध लावला. तुम्हाला माहित आहे रायगड किल्ल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेलेले होते, त्यांच्यावर जीवघेणा हल्लाही केला होता, तुम्ही ऐकले असेल. तर प्रथम शिवजयंती 1870 मध्ये ज्योतिबा फुले यांनी केलेली होती. आणि सोबतच ज्योतिबा फुलेंनी पहिला शिवाजी महाराजांचा खूप मोठा पोवाडा सुद्धा लिहिलेला होता. तर एक गोष्ट प्रामुख्याने सांगतो मी या ठिकाणी, शिवाजी महाराजांची जयंती सुरू करणारा व्यक्ती कोण आहे? समाधीचा शोध घेणारा राष्ट्रपिता ज्योतिराव फुले. लक्षात घ्या, लक्षात घ्या. तर म्हणजे पहिल्यांदा शिवजयंती, शिवाजी महाराजांची पहिल्यांदा जयंती कुठे झाली? तर शिवाजी महाराजांची पहिली जयंती पुण्यामध्ये साजरी करण्यात आली. कुठे? पुणे शहरामध्ये. आणि लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पहिली भीम जयंती जर कुठे सुरू करण्यात आली, ती सुद्धा पुण्यामध्येच. लक्षात घ्या, बाबासाहेबांचे एक सहकारी होते सदाशिव रणपिसे. बाबासाहेबांची पहिली जयंती जिवंतपणेच त्यांनी साजरी केली. सदाशिव रणपिसे हे पुण्यातले होते. म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे शिवाजी महाराजांची पहिली शिवजयंती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भीम जयंती, ही पहिली भीम जयंती आणि शिवजयंती पुण्यामधूनच त्याची सुरुवात झालेली आहे. तुम्हाला माहित आहे शिवाजी महाराजांची जयंती कोणी सुरू केली? राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी. आणि छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची जयंती कोणी सुरू केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांनी उल्लेख केलेला आहे एके ठिकाणी भाषणामध्ये की राजश्री छत्रपती शाहू महाराजांची जयंती दिवाळीच्या सणासारखी साजरी करा, पण आपण लोक करत नाही. बाबासाहेबांचा आदेश आहे. शिवाजी संभाजी महाराज हे बुद्धिस्ट राजे होते. सम्राट अशोकासारखंच त्यांनी स्वराज्य निर्माण केलेलं होतं. म्हणजे बुद्धिस्ट राजाप्रमाणेच त्यांचं आचरण होतं. कोणाचं? शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं. तर भगवान बुद्धांच्या काळामध्ये राजे महाराजांनी कसा राज्य कारभार करावा, प्रजेसोबत कसं व्यवहार करावं, हे भगवान बुद्धांनी अनेक सुत्तामध्ये सांगितलेलं होतं. जसं की कूटदंत सुत्त, महागोविंद सुत्त, अप्पमाद सुत्त, चक्रवर्ती सिंहनाथ सुत्त, महासुदर्शन सुत्त किंवा नगरोपम सुत्त किंवा 7 अपरिहार्य धम्म. म्हणजे हे भगवान बुद्धांनी त्या काळामध्ये राजे महाराजांना केलेले उपदेश आहे. आलं का लक्षात तुम्हाला? तर भगवान म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे मावळे होते ते 18 पगड जातीचे होते, भेदभाव नव्हता. लक्षात घ्या. आजही मावळ नावाचा तालुका आहे पुण्यामध्ये. मावळे, मराठा नावाची कोणतीच जात नाही. मराठा हा समूह आहे. मराठी बोलणाऱ्या लोकांनाच मराठा म्हणतात. मांग मराठा, धनगर मराठा, कोळी मराठा, चांबार मराठा, मराठी बोलणाऱ्या लोकांनाच मराठा असं म्हणतात. मराठा नावाची कोणतीच जात नाही. एक मराठा, लाख मराठा हे जे म्हणतात. तर शिवाजी महाराजांच्या नंतर जे छत्रपती संभाजी महाराज यांनी वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला. समजलं? राजनीतीपर म्हणजे बुद्धभूषण, म्हणजे काही लोक म्हणतात बुद्धभूषण नाही लिहिला, ते बुधभूषण लिहिला. तर बुध हा शब्दच पाली आहे. बुद्धालाच म्हणजे तुम्ही लुंबिनीच्या त्या ठिकाणी शिलालेख जर बघितला, इथं साकमुनी बुधे जाते. बुद्ध हा शब्द संस्कृत आहे, बुध हा शब्द आहे, म्हणून तो बुधभूषण नावाचा ग्रंथ
छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला होता. कोणत्या भाषेमध्ये? वयाच्या 14व्या संस्कृत भाषेमध्ये. आणि तो सुद्धा भगवान बुद्धांच्या उपदेशावरच आधारित आहे. राजानं प्रजेसोबत कसा व्यवहार करायचा, लक्षात घ्या. आणि तुम्हाला माहित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक प्रिंटिंग प्रेस होती, त्याचं नाव होतं भारत भूषण. हे भारत भूषण नाव बाबासाहेबांनी बदलवून आपल्या प्रिंटिंग प्रेसचं नाव बुद्ध भूषण ठेवलं होतं, छत्रपती संभाजी महाराजांचं. शहाजी जिजाऊंना एकूण अपत्य झालेली आहे, संभाजी आणि शिवाजी. आणि एकूण 6 मुली होत्या. शिवाजींना एकूण 2 मुले होते, लक्षात घ्या. शिवाजी महाराजांना एकूण 2 मुले आणि 6 मुली होत्या. आणि शिवाजी महाराजांचे खरे गुरु जिजाऊ होती आणि शिवाजी महाराजांचे खरे गुरु संत तुकोबाराय होते. आणि संत तुकोबाराय हे बौद्ध वंशाचे होते. मोरे, मोरे म्हणजे काय? मौर्य घराण्याचे होते. संत तुकाराम हे मौर्य वंशज होते. मौर्य म्हणजेच काय? मोरे. आणि ते बुद्धिस्ट होते. संत रामदास स्वामीची आणि शिवाजी महाराजांची कधीच भेट झाली नाही, मग ते त्याचे गुरु कसे आहे? आणि मग म्हणजे संत रामदास हा जो ब्राह्मण व्यक्ती आहे, हा संत रामदास जर ब्राह्मण होता तर शिवाजीच्या राज्याभिषेक त्या संत रामदासांनी का केला नाही, किंवा शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला तो उपस्थित का नव्हता, हा प्रश्न आहे. संभाजी म्हणजे शिवाजीचे खरे गुरु कोण आहे? संत तुकोबाराय आणि जिजाऊ आहे. दादोजी कोंडदेवही नाही आणि संत रामदासही नाही, लक्षात घ्या. या महाराष्ट्रातील एकही ब्राह्मण शिवाजीचा राज्याभिषेक करायला तयार झालेला नव्हता. कोणाला आणला होता? काशीच्या गांगाभटला बोलावणारा. आणि राज्याभिषेक पद्धती, आता लक्षात घ्या, राज्याभिषेक पद्धती बौद्ध पद्धती आहे. बुद्धाच्या काळामध्ये सुद्धा राज्याभिषेक पद्धती होती. आपण बिंबिसाराचं उदाहरण ऐकलं असेल की आपण ऐकतो बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये काय म्हणत आहे बिंबिसार राजा? माझा राज्याभिषेक झाला तर किती बरे होईल. आणि ती माझी इच्छा, 5 इच्छामध्ये आहे का ना ते माझा तर बिंबिसार राजाचा राज्याभिषेक वयाच्या 15व्या वर्षी झालेला होता. तर हे आपण राज्याभिषेक पद्धती सुद्धा बुद्धिस्ट पद्धती आहे, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. तर शिवाजी महाराजांनी, तुम्हाला माहित आहे संभाजी महाराजांनी वयाच्या कितव्यामध्ये? 14व्या वर्षामध्ये संस्कृत भाषेमध्ये ग्रंथ लिहिला होता, म्हणून त्यांची हत्या मनुस्मृतीच्या नियमाप्रमाणे झाली. लक्षात घ्या, संभाजी महाराजांची हत्या गुढीपाडव्याच्या दिवशी झाली, समजलं का? आणि त्यांचे तुकडे, त्यांची समाधी बांधणारा कोण होता? गोविंद गणपत गायकवाड. हा महार माणूस, वडू बुद्रुकला समाधी आहे त्यांची. संस्कृत भाषा बाबासाहेबांना नाकारली होती, लक्षात घ्या. तर बाबासाहेबांनी म्हणूनच मनुस्मृती नावाचा संस्कृत ग्रंथ महाड रायगडच्या किल्ल्याशी जाळलेला होता. मनुस्मृतीच्या नियमानुसार संभाजी महाराजांची हत्या झाली होती, जिवंतपणी डोळे काढले होते, त्यांचा गुढीपाडव्याच्या दिवशी हत्या केली होती. सर्व संतांचे, महाराष्ट्रातील सर्व संतांचे, मग ते कबीर असो का रोहिदास असो का महाराष्ट्रातले सर्व संतांच्या हत्या ब्राह्मण पेशव्यांनीच केलेल्या आहे. तुम्हाला माहित असेल तुकाराम महाराजांची हत्या सुद्धा ब्राह्मणांनी केलेली आहे. म्हणजे सर्व संतांना ब्राह्मणांनीच मारून टाकलं. होळीच्या दिवशी संत तुकोबारायाची हत्या मंबाजी भट आणि रामेश्वर भटाने केली आणि इंद्रायणी नदीच्या पात्रामध्ये त्याच्या गाथाही बुडवल्या आणि त्यांचे तुकडेही टाकलेले होते. म्हणजे सर्व संतांना पुष्पक विमान आलं नाही स्वर्गातून, फक्त तुकोबारायांनाच का आलं असतं तर सगळ्याच संतांना या लागत होतं ना ते पुष्पक विमान न्यायासाठी. मग तुकोबारायांनाच काय आलं तर तुकोबारायाची काय झाली? हत्या झाली होती. तर लक्षात घ्या, शिवाजी महाराजांनी एकूण 400 ते 450 किल्ले बांधले. लक्षात घ्या, शिवाजी म्हणजे शेतकऱ्यांचा राजा कोण होता? शिवाजी महाराज होता. भाजीच्या देठालाही हात लावू देणार नाही. वतनदारी पद्धती सुद्धा शिवाजी महाराजांनी बंद केली होती. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला सुद्धा शिवाजी महाराजांनी परत पाठवलेलं होतं. म्हणजे त्यांना एक नजराणा म्हणून पेश केली होती, पण शिवाजी महाराजांनी तिला साडी सोडी बांगडी घालून तिला बहिणी समान लेखून तिला वापस पाठवलं होतं. हीच केस बाबासाहेबांच्या बाबतीत झालेली आहे. अलीगडची केस बाबासाहेबांनी जिंकून दिली होती. तर अलीगडच्या एका व्यक्तीनं बाबासाहेबाला आपली स्वतःची पत्नी पाठवली होती. तर शिवाजी सारखंच उदाहरण बाबासाहेबांचे आहे. म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कुठल्याही स्त्रियांना समान अधिकार होता, छुआछूत नव्हती, सर्वांना शस्त्र धारण करण्याचा अधिकार होता. कोणाच्या काळात? शिवाजी आणि संभाजी महाराजांच्या काळात. म्हणून बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात, शूद्रांना जर शस्त्र धारण करण्याचा अधिकार असता
तर भारत देश कधीही गुलाम झाला नसता. शिवाजी संभाजी महाराजांच्या काळामध्ये स्त्रियांना आणि जाती प्रथा अजिबात नव्हती. शिवाजी महाराजांनी सर्व 18 पगड जातीच्या लोकांना त्याच्यामध्ये सामील केलं होतं. तर संत रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते, आपण लक्षात घेऊया. या ठिकाणी थांबूया. तर कसे गुरु नव्हते? भारत इतिहास संशोधक मंडळ व्हॉल्यूम नंबर 1 1982 मध्ये बघा संत रामदास काय म्हणत आहे त्यांच्याच अभंगामध्ये. पायाचा मी दास शहा अर्जी ऐकावी, शिवाजीच्या राजाची धुळधानी व्हावी, दासाचाही दास आपुल्या मी रामदासी, दरबार आपुल्या आदिलशाही हीच माझी काशी. तर दिलेर खाल असेल यांच्या विजयासाठी ब्राह्मण पेशव्यांनी 400 कोटी चंड यज्ञ पुण्याला केला होता. दादोजी कोंडदेव हा ब्राह्मण म्हणजे शिवाजी महाराजांचा गुरु नव्हता. युद्ध कला कौशल्य हे सगळं जिजाऊने शहाजी राजांनी आणि शिकवलेलं होतं. तर असे अनेक लोक आहेत शिवाजी महाराजांचा इतिहास विकृत करणारे. तो बाबा पुरंदरे किंवा सावर सारखे लोक आहे. ओटात शिवाजी आणि पोटात दादोजी. तर जो छावा सिनेमा निघाला होता, हे छावा सिनेमा एक कादंबरी होती, ते काल्पनिक होतं. त्याच्यामध्ये मुस्लिम हिंदू द्वेष पसरवण्यात आलेला होता. तर आपल्याला शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जर समजून घ्यायचा असेल तर तो म्हणजे केळुस्कर गुरुजींनी लिहिलेलं पुस्तक. गौतम बुद्धाचं चरित्र, तुकाराम महाराजांचं चरित्र आणि शिवाजी महाराजांचं पहिलं मराठी चरित्र जर कोणी लिहिलं असेल केळुस्कर गुरुजींनी. आणि हे शिवाजी महाराजांचं पहिलं मराठी चरित्र त्याला पैशाची मदत करणारे होते सयाजीराव गायकवाड. तर शिवाजी महाराजांचा प्रथम राज्याभिषेक झाला 7 जूनला. लक्षात ठेवा, किती जूनला? 7 जूनला पहिला राज्याभिषेक झाला. त्याच्यासाठी 4,26,00,000 रुपये ब्राह्मणांनी गांगाभट्टनं मागितले. म्हणजे सुराज्याचा स्वराज्याचा खजिना पूर्ण खाली झाला. म्हणजे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी किती पैसे लागले? 4,26,00,000. आणि 12 दिवसांनी जिजाऊचं मरण झालं. डच, फ्रेंच, पोर्तुगीज, इगल सुद्धा, मोगल सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि गांगाभट्टाचा मृत्यू सुद्धा झाला. दुसरा राज्याभिषेक बौद्ध पद्धतीने झाला. तो झाला 24 सप्टेंबर 1674 मध्ये. आणि तो बौद्ध शाक्त वज्रयान पद्धतीनं निश्चलपुरी गोसावी याच्या. आता जय भवानी या शब्दाकडे होऊया की जय भवानी म्हणजे काय? तर जय भवानी ही बाबासाहेबांनी एका लेटर पॅडवर लिहिलेलं आहे. जय भवानी ही महायानी, वज्रयानी, तारा मंजुश्री सारख्या देवीचं नाव आहे. तर नेपाळमध्ये सुद्धा जय भवानीची जी तलवार आहे तर सम्राट अशोकाच्या म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये भवानीबाई पाटील होते. जय भवानी हे विशेषण भवसागरातून पार करणाऱ्या बुद्धाला जन्म देणाऱ्या बुद्धाच्याच आईला भवानी म्हणतात. भवानी ही बौद्ध शाक्त पंथ वज्रयानी देवीचं नाव आहे, संकल्पनिक देवीचं नाव आहे. लक्षात घ्या. म्हणून शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सातवाहन काळामध्ये शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मातृसत्ताक पद्धती होती. आता शिवाजी महाराजांचा जो झेंडा होता तो काय होता? भगवा झेंडा होता. भगवा बुद्धाच्या चिवराचा, भिक्खूच्या चिवराचा कलर होता. आणि जे शिवाजी महाराजांचे ते हर हर महादेव म्हटले जाते ते हर हर महादेव नसून ते अरहंत महादेव होते. तर शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जर विकृत जर केला असेल तर तो कोण केला? बाबासाहेब पुरंदरेने केलेला आहे. तर शिवाजी महाराजांनी काही 5 लोक श्रीलंकेला पाठवली होती. समजलं का? म्हणजे बौद्ध धर्माच्या माहिती घेण्यासाठी. पण ते 5 लोक त्यांचा मधामध्येच मोरोपंत पिंगळे नावाच्या ब्राह्मण सेंडीवाल्याने त्यांचा घात केलेला होता. हाही इतिहास आपल्याला सापडतो. तर प्रबोधनकार ठाकरे यांनी एक सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने मी या ठिकाणी सांगतो. ते पुस्तक तुम्ही प्रत्येकाने वाचा. ब्राह्मणांनी, त्यांच्या पुस्तकाचंच नाव आहे प्रबोधनकार ठाकरे. कोणतं पुस्तक लिहिलं? ब्राह्मणांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा खून केला. म्हणजे शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक केला ब्राह्मणांनी तो डाव्या पायाच्या अंगठ्याने डोळे बंद झाल्याच्या नंतर केला. तर शिवाजी महाराजांनी वतनदारी पद्धती असेल किंवा बौद्ध लेण्यांचं जतन आणि सुरक्षा करण्याचं काम केलेलं आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिवाजी महाराजांच्या संदर्भात काही लिहिलेलं आहे का? तर शूद्रपूर्वी या ग्रंथामध्ये शिवाजी महाराजांच्या संदर्भात बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे. आणि मूकनायक या वर्तमानपत्रामध्ये सुद्धा बाबासाहेबांनी एक शीर्षक टाकलेलं आहे, स्वराज्याची सर शिवाजी महाराजांच्या सुराज्याला नाही. तर शिवरायांच्या 300व्या जन्मनिमित्त बाबासाहेब बेळगावला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भारतभूषणचे नाव बुद्धभूषण. आणि मी आता जे जाता जाता म्हणून तुम्हाला सांगत आहो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा शिवजयंतीला त्यांनी उपस्थिती केलेली होती. ती तारीख आहे
3 मे 1927. लक्षात घ्या, कोणती? शिवाजी महाराजांच्या जयंतीला उपस्थित राहून अध्यक्षपद भूषवलं होतं. 3 मे 1927 ला बाबासाहेब शिवाजी महाराजांची जयंती बदलापूर मुंबई या ठिकाणी पालये शास्त्री नावाच्या गुरुजींनी बाबासाहेबाला आमंत्रित केलं होतं. अध्यक्षीय त्यांना बनवलं होतं शिवाजी महाराज, आणि 1 तास बाबासाहेबांनी भाषण झालं होतं. हत्तीवरून मिरवणूक काढली होती आणि शिवाजी महाराज त्या जयंतीला उपस्थित होते. तर शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा जो म्हणजे शिवाजी महाराजांची हत्या 1680 मध्ये झाली. मोरपंत पिंगळे, अण्णाजी दत्तो यांनी खून केला. सर्व वारकरी संतांच्या हत्या कोणी केल्या? ब्राह्मण पेशव्यानेच केला. तर शिवाजी कोण होता? लक्षात घ्या, शिवाजी कोण होता हे पुस्तक गोविंद पानसरे, कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलं. ते पुस्तक तुम्ही प्रत्येकाने वाचा. शिवाजी कोण होता, मराठी हिंदी मध्ये आहे. तर ते शिवाजी कोण होता हे पुस्तक गोविंद पानसरेने लिहिलं. तर त्यांची हत्या झाली दाभोळकराबरोबर. लक्षात घ्या, शिवशाही गेल्याच्या नंतर मोगलाई आली आणि जेम्स लेन यांनी संभाजी महाराज हा दारुड्या होता, तो अय्याश होता, तो व्याभिचारी होता, स्त्रीलंपट होता, हे जे शिवाजी महाराज म्हणजे संभाजी महाराज आणि जिजाऊची जी बदनामी केली आहे ती बाबा पुरंदरे नावाच्या ब्राह्मणांनी केलेली आहे. तर संभाजी महाराज हे कसे प्रजाहित दक्षक होते हे आपल्याला बुधभूषण ग्रंथ आपल्याला माहित पडतं. तर आज मोगलाई म्हणजे शिवशाही गेल्याच्या नंतर जी ब्राह्मण पेशवाई आली महाराष्ट्रामध्ये, तर आज प्रत्येक शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर आणि बौद्ध लेण्यांवर अतिक्रमण झालेलं आहे. म्हणून तुम्ही जिथे 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 गड किल्ल्यांना आपण भेटी देतो त्या गड किल्ल्यांचं आणि जिथे जिथे गड किल्ले आहे शिवाजी राजांचे तिथे तिथे बौद्ध लेणे आहे. तर त्या गड किल्ल्यांचं आणि बौद्ध लेण्यांचं जतन करणं गरजेचं आहे. काही लोक त्या किल्ल्यांवर जातात, बौद्ध लेण्यांवर जातात, तिथे घाण करून ठेवतात, कचरा करून ठेवतात. शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर तिथं खडून काहीतरी लिहून ठेवतात किंवा बुद्ध लेणीवर काहीतरी लिहून ठेवतात, मुलं मुली आपले नावं लिहून ठेवतात. तर या पद्धतीचं म्हणजे बौद्ध लेण्या असो की गड किल्ले असो, एक काळामध्ये ते ध्यान साधनेचे ठिकाण होते. त्या ठिकाणी आज त्या ठिकाणी ते विकृतीकरण झालेलं आहे. तर जे भवानी म्हणून जे तलवार दिली म्हणतात भवानी देवीनं, ती भवानी देवीनं तलवार दिलेली नाही. लक्षात घ्या, ती तलवार पोर्तुगीजांची आहे. हे शिवाजी कोण होते या ग्रंथामध्ये आपल्याला दिसते. तर पगडी परंपरा सुद्धा बुद्धिस्ट परंपरा आहे आणि शनिवार वाडा हा शिवाजीचा लाल महाड आहे. तर मामा देशमुख यांनी ते सांगितलेलं आहे की आजचा जो शनिवार वाडा म्हणून म्हटला जातो तो शिवाजी महाराजांचा लाल महाल होता. त्या किल्ल्यावर सुद्धा म्हणजे त्या शनिवार वाड्यावर सुद्धा त्याचं हे झालेलं आहे. तर शिवाजी महाराजांचं ब्राह्मणीकरण, दैवतीकरण RSSच्या बीजेपीच्या लोकांनी चालू केलेलं आहे. तर शिवाजी महाराज हे एक उद्योजक सुद्धा होते. त्यांनी एक आरमार उभ्या केल्या होत्या. आंतरराष्ट्रीय व्यापार सुद्धा त्यांनी वाढवला होता. जलसंधारण व्यवस्थापन असेल किंवा 1914 साली म्हणजे शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा 1914 मध्ये महाराजा सयाजीराव गायकवाडांनी बडोद्याला निर्माण केलेला होता. तर आज या ठिकाणी शिवाजी महाराज यांचा जन्म बुद्ध लेणीमध्ये कसा झाला याचा इतिहास या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी जो इतिहास विसरतो तो इतिहास निर्माण करू शकत नाही. म्हणून आज खरा इतिहास म्हणजे मी या 8 एप्रिलला सुद्धा सांगणार. तारखेनुसार आणि तिथीनुसार यामध्ये अटकून न राहता आपल्याला शिवाजी महाराजांचा सच्चा इतिहास आपण समजून घेऊया. तर या ठिकाणी थांबतो. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल. बंद करा.